तुम्हाला माहिती आहे का? भारतातला सर्वात मोठा अँटीव्हायरसचा ब्रँड क्विक हिल एका मराठी माणसाने बनवला आहे. त्या मराठी माणसाचं नाव आहे कैलाश काटकर. होय, कैलासजींचा जन्म साताऱ्याजवळील रहमतपूर येथे झाला होता. लहानपणापासूनच त्यांना मशीन्सची खूप आवड. 6वीत असताना त्यांनी घरातला रेडिओ रिपेअर केला होता. 10वीपर्यंतचं शिक्षण कसंबसं त्यांनी पूर्ण केलं आणि 10वीनंतर एका कॅल्क्युलेटर रिपेअरिंग कंपनीमध्ये ते कामाला लागले. पण एक धडपडा मराठी माणूस नोकरी करेल तो काय? त्यांनीही स्वतःचा बिझनेस सुरू करायचं ठरवलं. पुण्यातील मंगळवार पेठेत एक खोली भाड्याने घेतली. त्या खोलीमध्ये त्यांनी रिपेअरिंगचं शॉप सुरू केलं. पण त्याच काळात कॉम्प्युटर आले. मग त्यांनी कॉम्प्युटर रिपेअरिंगमध्येही काम करायला सुरुवात केली. एक दिवस असं झालं, टाइम्स ऑफ इंडियामधून त्यांना कोणीतरी कॉल केला. तिथले 3 प्रिंटर खराब झाले होते. कैलासजी गेले. एका तासात त्यांनी ते 3 प्रिंटर रिपेअर केले. हेच त्यांचं कौशल्य बघून टाइम्स ऑफ इंडियाने त्यांना संपूर्ण वर्षाचं रिपेअरिंगचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. हळूहळू त्यांनी हाच बिझनेस कंटिन्यू केला. त्यांना पुण्यातील बऱ्याचशा कंपन्यांचे इयरली मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट भेटू लागले. त्याच काळात त्यांचे लहान भाऊ संजय काटकर यांना त्यांनी कॉम्प्युटर इंजिनियर बनवलं. कॉम्प्युटर व्हायरस नावाचं प्रकरण त्या काळात त्यांना जरासा जोर पकडू लागलं होतं. हार्डवेअरची तर कामं कैलासजी एकदम परफेक्ट करायचे, पण व्हायरसचं काय करायचं? त्याचवेळी संजय काटकर यांनी डोकं लावलं आणि 1.5 वर्ष मेहनत करून एक टूल बनवलं, जे की अँटी व्हायरस होतं. म्हणजे ते व्हायरसला कॉम्प्युटरमधनं बाहेर काढत होतं आणि त्या टूलचं नाव होतं क्विक हिल. होय, 1995मध्ये भारतातल्या सर्वात मोठ्या अँटीव्हायरस ब्रँडची स्थापना एका मराठी युवकाने केली. त्या मराठी युवकाचं नाव होतं कैलाश काटकर. म्हणजे 10वी पास असणाऱ्या माणसाने अँटीव्हायरसचा भारतातील सर्वात मोठा ब्रँड बनवला. त्याच्यामुळं शिक्षण महत्त्वाचं आहेच, पण त्याच्यासोबत तुमच्यामधील कौशल्य आणि तुमच्यामधील जिद्द ही तेवढीच महत्त्वाची आहे.